बेळगाव शहरातील कोनवाळ गल्लीतील रहिवाशांना वर्षानुवर्ष भेडसवणाऱ्या जुन्या नाल्याच्या समस्येतून आता अखेर दिलासा मिळणार आहे। ब्रिटिशकालीन नाल्याच्या पुनरुज्जीवनासाठी 1,80,00,000 रुपयांच्या विकास कामाला गुरुवार दिनांक 10 एप्रिल रोजी विधिवत प्रारंभ करण्यात आला। हा नाला सुमारे 252 मीटर लांबीचा असून त्याचे बांधकाम 1890 साली झाले होते। कालांतराने तो अत्यंत जीर्ण अवस्थेत पोहोचल्यामुळे दर पावसाळ्यात परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते। अनेकदा नाल्यातील घाण पाणी परिसरातील घरात शिरत असल्याने नागरिकांचे हाल होत होते। या पार्श्वभूमीवर आमदार आसिफ शेठ यांनी पुढाकार घेत आपल्या आमदार निधीतून 1,80,00,000 रुपयांची तरतूद करून नाल्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले। विकासाच्या बाबतीत कोणताही भेदभाव न करता जनहितासाठी हे काम पूर्ण करण्याचा शब्द दिला होता। आता त्या दिशेने प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे असे त्यांनी सांगितले। 1890 में यानी 150 साल पहले ये बांधा गया था। आधा कोलैप्स हो चुका है आगे, और यहाँ पे कम से कम 300-400 घर है। यहाँ जो हमारे गौड़ी लोग हैं जो हमें दूध देते हैं, हमारे बच्चों को पोषण देते हैं, ये लोग के मकान है यहाँ पे, ये रहते हैं यहाँ पे। साल पहले आके इनको सबको हमने वादा किया था कि हम ये नाला बांध के देंगे आपको। तो ये स्पेशल फंड सीएम से मैंने लेके आया है 1,80,00,000 का 1,80,80,00,000 ಅನುದಾನ ಸ್ಪೆಷಲ್ ಫಂಡ್ದಿಂದ ಸಿ ಎಂ ಕಡೆ ತಗೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀವಿ। ಈಗ ನಾವು ನಾಲೆದ ಕೆಲಸ ಇವತ್ತು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತೀವಿ। जितने हो सके उतना जल्दी ये कंप्लीट करने का हमने वादा किया है, और ये जहाँ जहाँ भी मैंने वादा किया है, जो जो एरिया में ज़रूरत है वो एरिया का काम हम कंप्लीट करेंगे, और जल्द से जल्द और अच्छा काम करने के लिए हम कोशिश करेंगे। इसके साथ ही साथ आगे हमारे सिद्धार्थ पाटकंदे के वार्ड में पाटिल नाला भी है, पाटिल गली का नाला भी है, और मुजावर गली का रोड भी है। उसकी भी हम सोमवार दिन पूजा करेंगे, और वहाँ के भी हम काम, लोगों को तकलीफ ना हो और आराम से अपने जीवन पाल सके, इसके लिए हम ये काम कर रहे हैं और अच्छा काम करेंगे। और जहाँ पे भी जो भी ज़रूरत है, जहाँ डेवलपमेंट का काम आता है, हम कौन सी एरिया है, क्या है, कौन नहीं है, हम नहीं देखते हैं। जहाँ पे भी काम होना है वहाँ एक अच्छा काम करके और काम करके कंप्लीट जल्दी करने की हम कोशिश करेंगे। बहुत बहुत धन्यवाद। नगरसेवक संतोष पेडणेकर यांनीही या कामाचे स्वागत करत महानगरपालिकेकडे निधी अभावी हा प्रश्न रखडला होता। आमदारांनी दिलेला शब्द पाळून काम सुरू केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे असे त्यांनी नमूद केले। तो जोरदार पाऊस झाला त्यावेळेला ह्या नाल्याचा भागाचा संपूर्ण विकास करण्यासाठी मी महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये शब्द मांडला होता। त्यावेळेला आमदार राजू शेठ साहेबांनी मला शब्द दिला होता की हा नाला लवकरात लवकर आम्ही प्रयत्न करतो आणि योग्य निधी आणून तुम्हाला बांधून देतो म्हणून। त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आज त्यांनी ह्या बांधकामाची सुरुवात करून पूजा केलेली आहे। त्याबद्दल कुनवाळली नागरिक, मी नगरसेवक संतोष पेडणेकर सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो। पावसावर भरून पाणी सगळ्यांच्या घरात घुसलेलं। साहेबांनी आता एवढं काम करून द्यायला आमच्या गल्लीमध्ये, जरा पावसाळ्याच्या आधी लवकरात लवकर हे पूर्ण काम होऊ दे। दरम्यान या भागातील स्थानिक महिलांनी समाधान व्यक्त करत पावसाळा सुरू होण्यापूर्वी काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे। या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, महानगरपालिका अधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।